की हे आंदोलन ठेकेदारांच्या विरोधात नाहीये, हे आंदोलन ठेकेदारांच्या विरोधात नाहीये, तर हे आंदोलन कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करा, स्थानिक नोकर भरती करा, स्थानिक तरुणांना रोजगार द्या त्यांच्या कुवतीनुसार, अशा वेगवेगळ्या मागण्यांनी घेतलेलं हे आंदोलन आहे. ते प्रचंड मोठं महाएल्गार स्वरूपात ते साकारणार आहे, अशी सगळी परिस्थिती आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. खरं तर विषय तोच आहे जो आपल्या कर्जत खालापूर तालुक्यामधला सध्या ट्रेंडिंगला सुरू आहे, ज्वलंत विषय आहे. आणि इथल्या स्थानिकांची नोकर भरती, बेरोजगारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांनी गोदरेज आणि टाटा या प्रामुख्याने नामांकित कंपनीच्या विरोधात पुकारलेला एल्गार आणि आंदोलन, मोठं असं आंदोलन, त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आपण बोलतोय, कारण सातत्यानं विषय फार महत्त्वाचा आहे म्हणून ती आपण मालिका सुरू केलेली आहे. रोज बोलणार आपण. काल सुधाकर घारे यांनी एक स्टेटमेंट केली. खरं तर सुरुवातीला त्याने एकदा बॅटिंग केली होती, त्याच्यानंतर सेकंड चान्स जो भेटला बॅटिंगला तो मिळाला ठाकरे गटाचे नेते, अर्थातच नितीनदादा सावंत, आणि त्यांनी जोरदार बॅटिंग केली. कधी नव्हे त्यांनी जोरदार बॅटिंग केली. कोणालाच वाटलं नव्हतं नितीन दादा आणि सुधाकर शेठ अशी जोडगोळी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना बघायला मिळली, अनुभवायला मिळली, शिकायला मिळली. आता शिकायला मिळली हे फार महत्त्वाचं आहे. अनुभव घेतला, सगळ्या शिकायला मिळली. आणि असं काय झालं, त्या दोघांच्यात दरार निर्माण झालं. तर दोघांचे पक्ष पण वेगवेगळे आहेत. एकाचा पक्ष राष्ट्रवादी सत्तेमध्ये आहे, तर राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हा ठाकरे गट हा विरोधात आहे. परंतु हे असं आगळीवेगळी युती इथं कर्जतमध्ये बघायला मिळाली. परिवर्तन विकास आघाडी हा आमदारांच्या विरोधात, ठीक आहे, झाली ती युती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, आणि ती युती तेवढ्यापुरती सीमित होणार होती. ती विधानसभेला पुढे होईल याची कोणाला गॅरंटी नाही. असो, परंतु सुधाकर शेठ घारे यांनी, नितीनदादा सावंत यांनी बरेचसे आक्षेप घेतले होते, आणि जी काही सुधाकर घारे यांना टार्गेट केलं होतं, जी काय टीका केली होती, जे काय आरोप केले होते, आणि सुधाकर घारे कशा प्रकारे जे काही आंदोलनादरम्यान स्टंटबाजी करतात, कशा प्रकारे त्यांचं आंदोलन हे बोगस आहे आणि त्या कंपन्याच्यात भरतीसुद्धा नाही आहे, तरी पण मी इथून इतक्या बसेस घेऊन जाणार आहे, 15-20 हजार लोक घेऊन जाणार आहे. कशासाठी? त्या कंपन्यांच्या वरती आंदोलन करण्यासाठी. तुमचेच कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विशेषतः सावरुल या ठिकाणी असा सगळे आरोप करून आरोपांची राळ उडून दिली होती. आणि सुधाकर शेठ घारे यांना कोंडीत पकडण्याचा एक मोठा डाव त्यांनी जो आखला होता, तो अखेर काल सुधाकर शेठ घारे यांनी उधळून लावलाय. अनेकांना वाटतं सुधाकर शेठ घारे यांचं मौन कशासाठी सगळं मौन आहे, परंतु नितीनदादा सावंत यांना त्यांनी एकच लाईनमध्ये उत्तर दिलंय, एकही मारा लेकिन सॉलिड मारा, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि अक्षरशः नितीन सावंत यांच्या बुद्धीची कीव केलेली आहे, यांची जवळजवळ बुद्धीच काढलेली आहे. नाव घेतलं नाही त्यांनी कुठं. अहो पण बोलले कोण दुसरं? नितीन सावंत यांच्या व्यतिरिक्त सुधाकर शेठ घारे यांना कोणी टच सुद्धा केलेलं नाहीये, कोणी बोललं सुद्धा नाही, आरोप सुद्धा केलेलं नाही. नितीन सावंत यांनी एकमेव टार्गेट केलेलं आहे. नितीनदादा सावंत हे कंपनीचे PRO एखादा PRO कसा बोलतो, PRO म्हणजे पब्लिक रिलेशन ऑफिसर, म्हणजे जनसंपर्क अधिकारी, की बा आपल्या कंपनीच्या बाबतीत अशा गोष्टी आहेत हे खुलासे करतो. इतके सगळे आरोप होत असताना तशी परिस्थिती PRO वजा भूमिका नितीनदादा सावंत यांनी मांडल्याने कंपनीची लोक खुश झाली. कंपनीमध्ये जे काही ठेकेदार आहेत ते सगळे ठेकेदार, मी कालची बातमी केलेली आहे, सगळे ठेकेदार नितीनदादा सावंत यांच्यावर प्रचंड खुश झालेत. खुश, अरे आमचा नेता नितीनदादा सावंत, अशी सगळी. आणि खरं आहे, कारण इतक्या सगळ्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर एक तर कोण हात घालत नव्हतं, आणि सुधाकर शेठ घारे यांनी त्या आगीला टच केलाय, हात घालण्याचा प्रयत्न केलाय, त्या मधमाशांच्या पोळ्याला हात घालण्याचा प्रयत्न केलाय. आणि तो आता किती यशस्वी होतो तो आगामी काळ ठरवेल. परंतु ह्या अगदी हात सुधाकर शेठ घारे यांनी मधमाशांच्या पोळ्याला हात घातला असताना, त्या इतक्या सगळ्या माशा उठलेल्या असताना सुद्धा देखील नितीनदादा सावंत यांनी जी भूमिका, अगदी उलटी भूमिका घेतली, आणि जो काही बॉम्ब गोळा टाकला सुधाकर शेठ घारे यांच्यावर, आणि विशेषतः त्यांच्या आंदोलनांवर, त्यांच्या एकूणच भूमिकेवर. अरे ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुधाकर शेठ घारे यांच्यावर टीका करताना अनेक जण विचार करतात, कारण तो माणूस सत्तेत नाहीये, तो काय आमदार नाही, खासदार नाही, एक पक्षाचा
लोकप्रतिनिधी सुद्धा नाहीये, तो पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. त्याला कुठलं हे पण नाही, पद असं पण काय नाहीये, पक्षाचं पद आहे. आणि नितीनदादा सावंत, ते पण नितीनदादा सावंत हे टीका करतात सुधाकर घारे म्हणून. एक वेळ शिंदे गटाने टीका केली घारेंवर तर आपण समजू शकतो, पण सुधाकर शेठ घारे यांच्यावर नितीनदादा टीका करतो, हे म्हणजे अति सगळ्यांना अवाक करणारी ती घटना होती. सगळे जणांच्या भुवया अशा उंचावल्या होत्या, बापरे हे कसं होऊ शकतं. आणि जी काय टीका केली ती अक्षरशः त्यांना झोंबलेली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. एकीकडं सुधाकर शेठ घारे यांचं तर बघून संपूर्ण बघायला गेलं तर सुधाकर शेठ घारे यांनी काल त्यांच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या मोठी होती, विशेषतः बेरोजगार तरुण, नोकरीसाठी धडपडणारे तरुण, त्यांची एक मोठी बैठक तिथं पार पडली. आणि खालापूर तालुक्यामधल्या इंडस्ट्रीमध्ये आपला कसा अन्याय होतोय, कसा असा सगळा सूर त्या बैठकीत होता. आणि सुधाकर शेठ घारे यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आपण आपला मोर्चा सक्सेस करूया, एकजूट दाखवूया आणि ताकद दाखवूया. एक मात्र खरं आहे, मी कायमस्वरूपी जे म्हणतोय त्यात मला यात किंचितही असं मी खरंच म्हणतोय, सुधाकर शेठ घारे ह्या माणसाने एकदा काय ठरवलं की ठरवलं, मग माघार नाही. आता हे सगळे ठेकेदार, त्या भागातली काही लोक सुधाकर शेठ घारे यांच्याकडे गेली होती की भाऊ तुम्ही आंदोलन करू नका. त्यांच्या पक्षातली देखील लोक होती काही, असं पण नाही, तर त्यांच्या पक्षातील लोकांची जास्त जबाबदारी आहे. शिंदे गटाच्या, ठाकरे गटाच्या लोकांची जबाबदारी थोडी कमी तरी असेल, पण विशेषतः राष्ट्रवादीच्या लोकांना जे लोक आहेत, ज्यांचे ठेके त्या कंपनीमध्ये आहेत, विशेषतः आपण गोदरेज बाबतीत बोलूया, ज्यांचे ठेके तिथं आहेत ती लोक सगळी गेली होती की भाऊ आमदार काय करत नाही, तिथं काय बोलत नाही, तुम्ही कशाला मध्येच हे सगळं आंदोलनाचं नाटक उभं केलंय, तुम्ही माघार घ्या, शांत बसा, आम्ही लोक सगळं आम्ही स्थानिक आहोत, आम्हाला कामधंदे सगळे आहे. काल ते अविनाश आंबळे सरपंच तांबडीमधले त्यांनी देखील सांगितले की कंपनी कशा प्रकारे कायापालट करते आणि त्या भागाचा जणू बारामतीच्या धर्तीवर विकास होतो की काय, तांबडी ग्रामपंचायत हद्दीतल्या गावांचा, अशा प्रकारची सगळी परिस्थिती त्या भागात ओढवलेली आहे असं सरपंचाच्या बोलण्यातून येतंय. ते किती सक्सेस होईल, किती जमिनीवर उतरलंय हे आगामी काळ ठरवेल. परंतु सगळ्या लोकांचं प्रमुख लोक आहेत सगळी. कालची आपण बातमी केली होती, व्हिडिओ केला होता, प्रमुख नामांकित सगळी लोक आहेत, प्रमुख लोक आहेत. आणि ह्यांच्या पलीकडे कोण नाही हो, ही लोक म्हणतील तर पूर्व दिशा आहे, हीच प्रमुख लोक आहेत, हीच प्रमुख लोक आहेत की ज्यांनी विनंती केली होती की भाऊ तुम्ही आंदोलन मागे घ्या, पण भाऊनी काय ऐकलं नाही. आता भाऊ जे करणार आहेत ते भयंकर. कारण सुधाकर घारे यांना डिवचण्याची कामं गेली 8 दिवस झालेली आहेत सुधाकर शेठ घारे यांना. आणि एकदा का त्यांना डिवचलं की मग ते जास्त फोर्सने काम करतात. आत्ता आपण त्यांच्याच नेत्याने ग्रेट शोमॅन अशी उपमा दिलेली आहे, तिच्यावर थोडंसं बोलतो. आता हे ग्रेट शोमॅन त्यांनी बैलगाडी शर्यती ठेवल्या सुरुवातीला अफलातून, त्यांनी दहीहंडी ठेवली अफलातून, त्यांनी पैठणीचा खेळ महिलांसाठी केला अफलातून, दरवर्षी त्यांच्या देवीचा उत्सव करतात अफलातून, त्यांनी स्वर्गीय अजितदादा यांची सभा लावली अफलातून, आज ताग्यातपर्यंत किंवा खोपोलीमधला त्यांनी शो केला होता अफलातून. सुधाकर शेठ घारे यांनी एकदा काय एखादी गोष्ट हातात घेतली, मनावर घेतली, मग ते आंदोलन करा असे ना, जे करतात ते खतरनाक नाद करतात, नाद. मागच्या वेळी ते भर पावसामध्ये त्या पाऊसच्या कंपनीच्या गेटवर बसले होते. आपल्या कार्यकर्त्यावर म्हणजे कुमार देसले यांच्यावर जेव्हा अन्याय होण्याची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा खालापूर पोलीस ठाण्यात ठिय्या देणारा हा व्यक्ती आहे. आणि एकदा का भाऊ येणार म्हटल्यानंतर त्यांची तरुणांची फौज, कार्यकर्ते, भयानक गर्दी होते. आणि त्यांनी ठरवलं सुधाकर शेठ घारे यांचं आंदोलन हे प्रचंड प्रखर असणार आहे. प्रशासनाने त्याची आता दखल घेतलेली आहे, कंपन्यांच्या देखील धाबे जाणलेले आहेत, ही माझी माहिती आहे. कारण शेवटी काय आहे, स्थानिक ठेकेदार जे आहेत ते आता समोर पडद्यावर आलेले आहेत की ही लोक ठेकेदार आहेत. कालपर्यंत काही लोकांना माहिती देखील नव्हतं. XYZ ABCDEFZ, अरे हे लोक ठेकेदार आहेत. म्हणजे अशी सगळी परिस्थिती होऊन बसलेली आहे. ठीक आहे, तो ठेकेदारांचा विषय वेगळा, परंतु काही लोकांनी, विशेषतः ठेकेदारांकडून काही लोकांनी सुधाकर शेठ घारे यांना डिवचण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यात नितीनदादा सावंत यांनी तर प्रचंड काय डिवचलं, काय चांगला डंख मारला, डंख.
सुधाकर शेठ घारे यांना. त्याच्यामुळे त्यांनी कालच्या भाषणात नितीन सावंत यांची बुद्धी काढलेली आहे की आंदोलन करायला बुद्धी लागते. खरं आहे, ती बुद्धी सुधाकर शेठ घारे यांच्याजवळ आहे आहे आहे. त्यांचा इतिहास तपासा, भूगोल तपासा, मग कळेल सुधाकर शेठ घारे काय चीज आहे ती. आणि ते करतात ते लाजवाब, एवढं मात्र खरं आहे. खरं आहे. त्याच्यामुळे बुद्धी काढलेली आहे. त्याच्यामुळे आता नक्कीच सुधाकर शेठ घारे यांना देखील तितक्या ताकदीने हे आंदोलन करावं लागेल. काय नेमकं होतंय, नक्की आंदोलन होणार आहे का, तयारी तर जोरदार सुरू आहे. जोरात राष्ट्रवादीच्या गोठ्यात जोरदार तयारी सुरू आहे. काय झालंय, कर्जतमध्ये भरत भगत असतील, म्हणजे सन्मान्य माझे मित्र आहेत ते, किंवा अन्य काही मंडळी असतील, त्यांच्या अशा बोलणाऱ्या तोफा आहेत. पण खालापूरमध्ये मला ह्या सगळ्या गोष्टींची उणीव जाणवते. विशेषतः 36 भागात आहेत, भूषण पाटील असतील, अंकित साखरे असतील, ही सगळी मंडळी आहेत. इकडे खाली अजित देशमुख आहेत. आडोशी पट्ट्यामध्ये त्यांची टीम चांगली आहे, वरच्या भागात थोडीशी टीम कमी आहे. आणि ह्या सगळ्यांना काउंटर करायला अशी टीम जी म्हणतो, किंवा अशी बोलणाऱ्या तोफा लोकांनी, काही राष्ट्रवादीच्या लोकांनी पदं घेतलेली आहेत, पण ते का बोलत नाही माहिती नाही. त्याच्यामुळे आत्ता परिस्थिती अशी आहे की बोललं पाहिजे, कारण 36 मधलं वातावरण मी बघतोय बिघडत चाललेलं आहे. आणि हे खरं आहे, सुधाकर शेठ घारे तुम्हाला तुमच्या मागे सिंपत्ती मोठ्या प्रमाणात आहे, कारण हा विषय फार महत्त्वाचा आहे. बेरोजगारीचा विषय त्याला कोण हात घालत नाही, तो तुम्ही घातलेला आहे, तो शेवटापर्यंत न्या. अन्यथा याचे फटाके तुमच्या विधानसभेपर्यंत वाजतील. तुम्हाला नाकी नऊ येईल उत्तर देताना. तुम्ही काय दिवे, ट्यूबलाईट, हॉलिजन लावले, ते तुम्हाला रिझल्ट द्यायचं आहे. आणि देईल, हा माणूस रिझल्ट देईल अशी मला देखील खात्री आहे. आपण आज तर खात्री बाळगूया ना, निगेटिव्ह कशाला बोलायचं, काय गरज आहे. आणि कंपन्या, गोदरेज असेल किंवा टाटा आहे, सुधाकर शेठ घारे यांचे दुश्मन नाही आहेत. त्यांनी एक मागणी केलेली आहे. विशेष मी सगळ्यात शेवटला जातात एवढंच म्हणतो की हे आंदोलन ठेकेदारांच्या विरोधात नाहीये. तर हे आंदोलन कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करा, स्थानिक नोकर भरती करा, स्थानिक तरुणांना रोजगार द्या त्यांच्या कुवतीनुसार. अशा वेगवेगळ्या मागण्यांनी घेतलेलं हे आंदोलन आहे. ते प्रचंड मोठं महाएल्गार स्वरूपात ते साकारणार आहे, अशी सगळी परिस्थिती आहे. कळलं? थांबूया तोपर्यंत. कसं वाटलं सांगा मला. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.